Okay, thanks. Give your attendance fast, then we can start. Okay. So where were we last time? We have started natural regions. Have you all read the lesson? कोणी कोणी लेसन रीड केलाय? No. Sorry. Why? You have to revise in at least give a 20 minute and revise it. So you can understand next part, no? Otherwise मागे काय झालं होतं आणि आता काय होणार आहे सगळं कन्फ्युजन होईल तुम्हाला. कारण तो एक सेम लेसन आपण जर एव्हरी 2-3 लेक्चर्स मध्ये लर्न करत असू तर मागचा पार्ट तुम्हाला रिवाइज करायला पाहिजे, नाहीतर मग पुढचा पार्ट कसं काय समजणार आहे. ओके, सो व्हॉट वी हॅव सीन, नॅचरल रिजन्स मीन्स नैसर्गिक प्रदेश. आपण काय पाहत होतो? नैसर्गिक प्रदेश म्हणजे नैसर्गिक प्रदेश कोणते कोणते आहेत किंवा वेगवेगळ्या रिजन्स मधले हाऊसिंग कोणत्या टाईपचं आहे किंवा क्लोदिंग, विच टाइप्स ऑफ क्लोथ्स पीपल वेअर, फ्लोरा अँड फॉना मीन्स प्लांट्स अँड अॅनिमल्स. तिथे कोणत्या प्रकारचे वेगवेगळ्या रिजन मध्ये कोणत्या प्रकारचे प्लांट्स आणि अॅनिमल्स असतात किंवा देन आफ्टर फूड, विच टाइप ऑफ फूड दे ईट. आणि त्याच्यावरती आपण काही क्वेश्चन्स पाहिले होते. तर आपल्या आजूबाजूला हे जे सगळे पिक्चर्स मध्ये दाखवलेले अॅनिमल्स आहेत किंवा ट्रीज आहेत किंवा हाऊसिंग, आपण हाऊसची स्टाईल पाहिली, वेगवेगळ्या टाइप्स ऑफ हाऊसेस, तर हे आपल्या सराउंडिंग मध्ये का नाही दिसत किंवा आपल्या सराउंडिंग मधले पीपल तिथे जे क्लोदिंग दिसतंय तर ते आपण का नाही वेअर करत. प्रत्येकाचे डिसाइडेड का आहेत क्लोथ्स, त्यांचं जे वेअरिंग आहे ते डिसाइडेड का आहे. आपण का असे राजस्थानी किंवा असा पेहराव का नाही करत आपण. किंवा फूड, आपण साऊथ इंडियन फूड का नाही खात. प्रत्येकाचं महाराष्ट्रीयनचं फूड वेगळं आहे, साऊथ इंडियन वेगळं आहे किंवा इवन दो दुसऱ्या कंट्रीज मधल्या लोकांचं प्रत्येकाचं फूड वेगळं आहे. तर हे असं का बरं. आणि अॅनिमल्स जे असतात, फॉर एक्झाम्पल पोलर बिअर्स किंवा पेंग्विन, ते आपल्या सराउंडिंग मध्ये का नाही दिसत किंवा आपण आपल्या झू मध्ये त्यांना का नाही ठेवू शकत. तर ह्या सगळ्यांचे आन्सर्स आपल्याला खाली भेटत आहेत. त्याच्यानंतर आपण वेगवेगळ्या रिजन्स मधले परत टाइप्स ऑफ हाऊसेस, अॅनिमल्स, फूड टाइप्स वगैरे पाहिले होते. आय हॅव सीन, आय डू नॉट नो अबाउट इट. देर आर 3 टाइप्स, आय यूज ऑर एक्सपिरियन्स, आय हॅव सीन अँड आय डू नॉट नो अबाउट इट. म्हणजे मी हे यूज केलंय किंवा एक्सपिरियन्स केलंय, और मी हे पाहिलंय, और आय डू नॉट नो अबाउट इट, मला ह्याच्याबद्दल काहीच माहिती नाहीये. तर आपण जस्ट काय पाहिलंय किंवा काय एक्सपिरियन्स केलंय हे आपण लास्ट टाइम पाहिलं होतं. देन देअर इज अ जिओग्राफिकल एक्सप्लेनेशन.
तर ह्याचं भौगोलिक स्पष्टीकरण म्हणजे हे असं का आहे, वरचे जे क्वेश्चन पडले होते आपल्याला, तर हे का बरं, वेगवेगळ्या रिजन्स मध्ये वेगवेगळ्या टाईपचे अॅनिमल्स का असतात, किंवा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे क्लोथ्स का यूज करतात, किंवा फूड टाईप सगळ्यांचे वेगळे वेगळे का आहेत, तर त्याचं भौगोलिक स्पष्टीकरण. तर आपण पाहिलं होतं की देर आर डिफरन्स इन टर्म्स ऑफ लँडफॉर्म्स, क्लायमेट, सॉइल एक्सेट्रा. वेगवेगळ्या ठिकाणचं लँडफॉर्म किंवा क्लायमेट, सॉइल वगैरे डिफरंट आहे. जगामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या टाईपचे लँडफॉर्म्स आहेत, क्लायमेट वेगळं वेगळं आहे, तिथली सॉइल वेगळी आहे. तर दिस डिफरन्स मेनली ड्यू टू अवेलेबिलिटी ऑफ सनलाइट अँड वॉटर इन दॅट रिजन. तर हे कशामुळे होतं, तर प्रत्येक भागामध्ये सनलाइट आणि वॉटर वेगवेगळ्या प्रमाणात असतं. सनलाइट आणि वॉटरची अवेलेबिलिटी जी आहे ती डिफरंट असते. द अवेलेबिलिटी ऑफ सनलाइट अँड वॉटर कीप्स ऑन चेंजिंग फ्रॉम इक्वेटर टू पोल्स. तर सनलाइट आणि वॉटरची अवेलेबिलिटी ती इक्वेटर पासून पोल्स पर्यंत चेंज होत जाते. मीन्स इक्वेटर मीन्स अर्थचा सेंटर भाग. तर तिथे सनलाइट जास्त असतो. ऑब्व्हियसली सनरेज परपेंडिक्युलर पडतात, त्याच्यामुळे तिथे सनलाइट स्ट्रेट पडतात, त्याच्यामुळे सनलाइट जास्त असतो. आणि जसं जसं वरती जाऊ आपण पोलार रिजन कडे जाऊ, तर तसं तसं सनलाइट कमी होत जातो. तर त्यानुसार तिथे तिथलं क्लायमेट चेंज होत जातं. You have studied this in the previous standards. Difference in landform, climate, and soil greatly influence the flora, fauna, and human life and give rise to variations in the biodiversity in different parts of the world. तर हा जो डिफरन्स आहे सनलाइट आणि वॉटर अवेलेबिलिटीचा, त्याच्यामुळे काय होतं, किंवा क्लायमेट आणि लँडफॉर्मचा, सॉइलचा जो डिफरन्स आहे त्याच्यामुळे काय होतं, तिथलं प्राणी जीवन, वनस्पती जीवन आणि ह्युमन लाईफ, मानव जीवन पण वेगवेगळं आहे. तिथे व्हेरिएशन्स दिसतं आपल्याला. त्याला काय बोलतात, जैविक विविधता. तर ही कशामुळे दिसते, अवेलेबिलिटी ऑफ सनलाइट, वॉटर, डिफरन्सेस इन लँडफॉर्म्स, क्लायमेट अँड सॉइल. On the other hand, there are similarities of climate, vegetation, and animal life in different climates that spread between certain latitudes. म्हणजे त्याचप्रमाणे इथे काय झालंय, काही रिजन्स मध्ये सिमिलॅरिटी पण आहे, क्लायमेट किंवा व्हेजिटेशन. व्हेजिटेशन म्हणजे तिथले प्लांट लाईफ जे आहे, प्लांट्स किंवा शेती जे म्हणतो आपण, ऍग्रिकल्चर, तिथे समानता पण आहे. आणि अॅनिमल लाईफ, तिथली वाईल्ड लाईफ जी आहे तिथे सिमिलॅरिटीज पण आहेत. These similarities stand out as the distinctive feature of these regions. As these regions stand out on the basis of natural factors, they are called natural regions. तर हे जे सिमिलर रिजन्स आहेत पूर्ण वर्ल्ड मध्ये, तर त्याला काय बोलतात, सर्टन टाइप्स ऑफ रिजन मध्ये एकाच प्रकारचं क्लायमेट आहे, किंवा दुसऱ्या रिजन मध्ये आणि नॉर्थ हेमिस्फिअर आणि साऊथ हेमिस्फिअर मध्ये बऱ्याच ठिकाणी सिमिलर टाइप ऑफ क्लायमेट आहे. तर त्या सगळ्याला काय बोललं जातं, नॅचरल रिजन. फॉर एक्झाम्पल इथे इथे त्यांनी एक मॅप दिलेला आहे. तर इथे मॅप दिसतोय, तर त्याच्या हे सगळे काय आहेत, नॅचरल रिजन. तर सिमिलॅरिटी कुठे कुठे आहे, जिथे ग्रीन ग्रीन पार्ट दिसतोय त्या सगळ्या रिजन मध्ये सिमिलॅरिटी आहे. तिथलं वेदर ऑलमोस्ट सिमिलर असेल, त्याच्यामुळे तिथला नॅचरल रिजन सेम आहे. किंवा आपण युरोप बघितला, येलो कलर मध्ये युरोप दिसतोय, इकडे नॉर्थ अमेरिका, युरोप, तिथले काही काही रिजन्स आहेत ते सेम आहेत बिकॉज ऑफ सिमिलॅरिटी इन द क्लायमेट. The natural environment of such regions affect the living world, including
The natural environment of such regions affect living world including human beings. The entire land area on the earth can be divided into these natural regions. आता आपण जे पाहिले तर पूर्ण जी अर्थ आहे ती अशी नॅचरल रिजन्स मध्ये डिवाइड केलेली आहे. Let us try to understand their distribution with the help of map and tables given in this lesson. तर मी आताच तुम्हाला तो मॅप दाखवला. तर हा जो ग्रीन पार्ट आहे तो काय आहे, इकडे त्यांनी दिलेला आहे तो इक्वेटोरियल रिजन आहे. नॅचरल रिजन मधला हा कोणता पार्ट आहे, इक्वेटोरियल रिजन. त्याच्यानंतर लाईट ग्रीन कलरचा ग्रासलँड इन द टॉरिड झोन. लाईट ग्रीन कलरचा जो आहे तो काय आहे, ग्रासलँड. त्याच्यानंतर थोडासा ग्रीन कलरचा आहे, अजून ग्रीन कलरचा जो आहे थर्ड नंबरचा तो आहे मान्सून रिजन. तो कसा आहे, मान्सून रिजन. त्याचप्रमाणे ब्राऊन कलरचा आहे माउंटेनियस रिजन, तैगा रिजन. तर हे सगळे काय आहेत, हे रिजनचा आपल्याला स्टडी करायचं आहे. हॉट डेझर्ट रिजन, मेडिटेरियन रिजन, सब ट्रॉपिकल रिजन विथ ह्युमिड क्लायमेट, कॉन्टिनेंटल रिजन विथ ह्युमिड क्लायमेट, टेम्परेट ग्रासलँड. तर हे सगळं काय आहे, हे रिजन्स कसे बनले आणि तिथलं लाईफस्टाईल कसं आहे, तर ते लर्न करायचं आहे आपल्याला. अंडरस्टूड what we have learned in the last lesson, last lecture? Reply me fast. Did you all understand or not? Some students are continuously leaving the class and are joining. Is there any problem? Please pay attention. So what we will have to see, there are some regions like tundra region, taiga region, grasslands, hot desert region, grassland, equatorial region. Okay. So we have to learn these regions. What are these regions? What is climate and all. Between 65 degree to 90 degree parallels, टुंड्रा रिजन, लोकेशन अँड एक्सटेंड. त्याचं लोकेशन कुठे आहे, तर अर्थ वरती त्याचं लोकेशन कुठे आहे, बिटवीन 65 डिग्री टू 90 डिग्री पॅरलल्स. म्हणजे आपण फोर्थ लेसन मध्ये जो स्टडी केला होता अर्थचा इक्वेटर रिजन, मिड लॅटिट्यूडनल, पोलर रिजन, तो कंटिन्युअसली लक्षात ठेवायचा आहे सगळ्यांना. हा जो अर्थची ही जी फिगर आहे ती सगळ्यांनी फिट करायची आहे. सो 65 डिग्री टू 90 डिग्री जो वरचा रिजन आहे त्याला काय बोललेलं आहे, टंड्रा रिजन. सी अगेन, वेअर इज 5 डिग्री, 5 डिग्री, then 25 degree, 35 degree, 55, 65. So middle one is equatorial region to polar region. You have to remember these figures always. Always you have to keep in mind. Mostly this figure. This is very important. सगळे जे लेसन आहेत आपले ते असेच आहेत, तुम्हाला ते लक्षात ठेवावं लागणार आहेत. The regions are divided into degrees. They use term
degrees, like 5 degree to 25 degree, then 25 to 35 or 65 to 90. त्यावेळेला आपल्या लक्षात लगेच आलं पाहिजे विच इज इक्वेटर, देन विच इज पोलर झोन और फ्रिजिड झोन, टॉरिड झोन, टेम्परेट झोन, वेअर इज टेम्परेट झोन. सो ही फिगर लक्षात ठेवायची सगळ्यांनी. इक्वेटर, देन टॉरिड झोन, टेम्परेट झोन अँड फ्रिजिड झोन. आणि त्याच्या बाजूची फिगर, इक्वेटोरियल रिजन स्टार्ट्स फ्रॉम 5 degree north to 5 degree south, then 5 degree, then 10, 15, then 25, 35, 55, 65, this way. Okay. So where is that tundra region? Between 65 degree to 90 degree parallel. Greenland, North Canada and North Europe, North Asia. आणि ही कुठे कुठे आहे? टुंड्रा रिजन कुठे सापडतो आपल्याला? ग्रीनलँड मध्ये, नॉर्थ कॅनडा, नॉर्थ युरोप आणि नॉर्थ एशियामध्ये. तिथलं क्लायमेट कसं आहे? मीन समर टेम्परेचर 10 डिग्री सेल्सिअस. मीन मीन्स काय? ऍव्हरेज. ऍव्हरेज टेम्परेचर कसं आहे तिथे? 10 डिग्री. मिनिमम टेम्परेचर 10 डिग्री असतं. मीन विंटर टेम्परेचर अप्रॉक्सिमेटली -20 to -30 डिग्री सेल्सिअस. आणि विंटरचं टेम्परेचर किती आहे? मायनस मध्ये जातं, -20 to -30 डिग्री. म्हणजे बघा किती लो टेम्परेचर आहे. त्याच्यामुळेच तो आयसी रिजन आहे पूर्ण. तिथे काय असतो? आईस असतो. मोस्ट ऑफ द इयर तिथे काय असतो? आईस असतो. मीन अॅन्युअल रेनफॉल 25 to 300 mm मीन्स मिलीमीटर. तर किती पाऊस पडतो तिथे? 25 to 300. व्हेरी कोल्ड क्लायमेट. आणि क्लायमेट कसं आहे तिथलं? पोलर रिजन आहे. आपण पाहिलेलं आहे पोलर रिजन वरती टेम्परेचर लोवेस्ट असतं, त्याच्यामुळे तिथलं क्लायमेट कसं असणार आहे? व्हेरी कोल्ड. तर त्याच्या खाली यायचं, टंड्रा रिजनच्या खाली यायचं आपल्याला, तैगा रिजन. तर हा तैगा रिजन जो आहे तो कुठे आहे? अप्रॉक्सिमेटली बिटवीन 55 डिग्री अँड 65 डिग्री. तर 65 to 90 टंड्रा रिजन होता. आता जस्ट टंड्रा रिजनच्या खाली कोणता रिजन आहे? तैगा रिजन. नॉर्थ पॅरलल, फ्रॉम अलास्का टू द अटलांटिक कोस्ट, पार्ट्स ऑफ युरेशिया. आणि हा कुठे कुठे आहे रिजन? अलास्कामध्ये, फ्रॉम अलास्का टू अटलांटिक कोस्ट अँड पार्ट्स ऑफ युरेशिया. समर टेम्परेचर, क्लायमेट कसं आहे तिथे? समर टेम्परेचर 15 डिग्री टू 20 डिग्री सेल्सिअस. समर मध्ये टेम्परेचर कसं असतं? 15 डिग्री टू 20 डिग्री सेल्सिअस. मीन्स वरचा जो आपण टंड्रा पाहिला त्याच्यापेक्षा थोडस जास्त आहे इथे टेम्परेचर, 15 डिग्री टू 20 डिग्री. विंटर टेम्परेचर बिलो 0 डिग्री. इथलं पण विंटर टेम्परेचर बिलो 0 डिग्री असतं, पण टंड्रामध्ये पाहिलं आपण की तिथे -20 to -30 मीन्स व्हेरी कोल्ड, व्हेरी कूल रिजन, पण त्याच्यापेक्षा थोडंसं कमी आहे. मीन अॅन्युअल रेनफॉल बिटवीन 300 अँड 500 मिलीमीटर. मीन रेनफॉल पण जास्त आहे, टंड्रा रिजन पेक्षा जास्त आहे, 300 to 500 आहे. रेनफॉल इन समर, स्नोफॉल इन विंटर. आणि रेनफॉल मध्ये रेनफॉल कधी होतो? समर मध्ये होतो, आणि विंटर मध्ये स्नोफॉल होतो तिथे, म्हणजे आईस पडतो. त्या झाडांवर दिसतोय बॅक साईडला आईस पडलेला आहे, तर तो तिथे स्नोफॉल होतो. देन ग्रासलँड्स. ग्रासलँड्स म्हणजे गवताळ प्रदेश. स्टेपर्स अँड प्रायरीज. स्टेप्स अँड प्रायरीज. ग्रासलँड between 30 degree and 50 degree north and south parallels in the interior parts of the continents. तर 30 degree to 55 degree north and south बोथ साइड, म्हणजे वरती अर्थच्या वरचा, इक्वेटरच्या वरचा रिजन 30 डिग्री टू 55 डिग्री, आणि साऊथ मध्ये पण 30 डिग्री टू 55 डिग्री तो रिजन सापडतो आपल्याला, ग्रासलँड सापडतात.
इन द इंटेरियर पार्ट्स ऑफ द कॉन्टिनेंट, म्हणजे कॉन्टिनेंटच्या आतला मधला जो पार्ट आहे तर तिथे हा रिजन आपल्याला सापडतो. स्टेप्स मीन्स युरेशिया, वेल्ड साऊथ आफ्रिका, पंपास साऊथ अमेरिका, प्रायरीज नॉर्थ अमेरिका, डाउन्स मीन्स ऑस्ट्रेलिया एक्सेट्रा. तर समर टेम्परेचर तिथे कसं आहे अराउंड 27 डिग्री सेल्सिअस, विंटर टेम्परेचर बिलो 0 डिग्री. तर इथे पण विंटर टेम्परेचर बिलो 0 डिग्री आहे, पण समर टेम्परेचर जे आहे इट इज मोर दॅन टुंड्रा अँड तैगा रिजन. ग्रासलँड वरचं समर टेम्परेचर इज मोर दॅन टुंड्रा अँड तैगा रिजन. मीन अॅन्युअल रेनफॉल 400 to 600 मीन्स इथे रेनफॉल पण जास्त आहे, 400 to 600 मिलीमीटर रेनफॉल मोस्टली ड्युरिंग समर्स. आणि इथे पण रेनफॉल कसा होतो ड्युरिंग समर्स. देन हॉट डेझर्ट रिजन, उष्ण वाळवंटी भाग. हॉट डेझर्ट मीन्स वाळवंट, हॉट म्हणजे उष्ण वाळवंटी प्रदेश. बिटवीन 20 डिग्री अँड 30 डिग्री नॉर्थ अँड साऊथ पॅरलल्स. आपण जे आता डायग्राम बघितले त्याच्यामध्ये 20 डिग्री टू 30 डिग्री नॉर्थ आणि 20 डिग्री टू 30 डिग्री साऊथ पॅरलल्स. इन द वेस्टर्न पार्ट्स ऑफ कॉन्टिनेंट्स, सहारा नॉर्थ आफ्रिका, कोलोराडो नॉर्थ अमेरिका, अटाकामा साऊथ अमेरिका, कलाहारी साऊथ आफ्रिका, थार एशिया एक्सेट्रा. हे सगळे डेझर्ट्स आहेत. सहारा, कोलोराडो, अटाकामा, कलाहारी किंवा थार हे सगळे काय आहेत डेझर्ट आहेत, वाळवंट आहेत. आणि तिथे टेम्परेचर कसं असतं मीन समर टेम्परेचर 30 डिग्री टू 45 डिग्री सेल्सिअस. ऍव्हरेज समर मधलं टेम्परेचर कसं आहे तर 30 डिग्री टू 45. मीन विंटर टेम्परेचर 20 डिग्री टू 25 डिग्री. म्हणजे विंटरचं पण टेम्परेचर कसं आहे इथे जास्तच आहे. म्हणजे आपला इंडियाचा पण भाग त्याच्यामध्ये येतो. या रिजन मध्ये काय येतो इंडियाचा पण भाग येतो. इथं दिसतोय आपला इंडियाचा दिसतोय मॅप मध्ये बघा, इंडियाचा काही पार्ट दिसतोय ना आपल्याला, त्याच्यामुळेच सहारा वाळवंट वगैरे आहे आपल्या इथे. राजस्थानमध्ये वाळवंट आहे. मीन विंटर टेम्परेचर 20 डिग्री टू 25 डिग्री सेल्सिअस. ट्रिमेंडस हीट अँड व्हेरी लो रेनफॉल. आणि तिथे काय असते हीट खूप जास्त प्रमाणात असते आणि रेनफॉल खूप कमी असतो. वाळवंटामध्ये काय असतं रेनफॉल कमी असतो, त्यामुळे तिथे एवढी उष्णता असते. तो रिजन कसा असतो हॉट असतो. ट्रिमेंडस हीट म्हणजे खूप जास्त हीट आणि व्हेरी लो रेनफॉल खूप कमी रेनफॉल. नाईट्स आर व्हेरी कोल्ड. आणि वाळवंटामध्ये झाडं वगैरे कमी प्रमाणात असतात, ओपन स्पेस खूप असतो, त्याच्यामुळे काय असतात खूप वारे सुटतात तिथं. त्याच्यामुळे काय होतं नाईट्स आर व्हेरी कोल्ड. रात्री ज्या असतात त्या खूप थंड असतात. देन ग्रासलँड, सुदान टाईप ग्रासलँड. तो पण पार्ट इंडिया त्याच्यामध्ये पण येतोय. ग्रासलँड्स मध्ये पण गवताळ प्रदेश. इकडे मॅप मध्ये बघा, बिटवीन 5 डिग्री टू नॉर्थ टू 5 डिग्री साऊथ ऑफ द इक्वेटर. सॉरी, बिटवीन 5 डिग्री टू 20 डिग्री नॉर्थ अँड साऊथ पॅरलल्स इन बोथ द हेमिस्फिअर. बोथ हेमिस्फिअर्स मध्ये काय आहे 5 डिग्री पासून 20 डिग्री पर्यंत नॉर्थ आणि साऊथ 5 डिग्री पासून 20 डिग्री पर्यंत. त्याच्यामध्ये काय येतं सवाना आफ्रिका, क्वीन्सलँड ऑस्ट्रेलिया, पार्कलँड आफ्रिका, लॅनोज अँड कॅम्पोज इन साऊथ अमेरिका अँड अदर ग्रासलँड. तर इथे कोणते ग्रासलँड्स येतात सवाना, क्वीन्सलँड, पार्कलँड, लॅनोज अँड कॅम्पोज अँड अदर ग्रासलँड. समर टेम्परेचर अराउंड 35 डिग्री. समर टेम्परेचर काय आहे मोस्टली तिथे 25 डिग्री असतं. विंटर टेम्परेचर अराउंड 24 डिग्री. रेनफॉल 250 to 1000 mm. मीन्स किती जास्त रेनफॉल होतोय बघा, खूप जास्त रेनफॉल होतो ह्या रिजन मध्ये 250 to 1000 मिलीमीटर.
हॉट अँड ह्युमिड समर, वॉर्म अँड ड्राय विंटर. आणि समर कसा असतो तिथे? हॉट अँड ह्युमिड. ह्युमिड म्हणजे काय? दमट हवामान असतं तिथे एकदम. हॉट म्हणजे गरम आणि दमट हवामान आहे. आणि वॉर्म अँड ड्राय विंटर. आणि विंटर कसं आहे? वॉर्म. आणि थंडी कशी असते? वॉर्म असते आणि कोरडे वारे वाहतात थंडीमध्ये. ड्राय विंटर म्हणजे काय? थंड हवा येते, हवेमध्ये ड्रायनेस जास्त असतो. सो इक्वेटोरियल रिजन, लास्ट रिजन इज इक्वेटोरियल रिजन, म्हणजे इक्वेटरच्या आसपास. आपण पाहिलं 5 डिग्री नॉर्थ पासून 5 डिग्री साऊथ पर्यंत इक्वेटर असतो. तर त्याच्यामध्ये कोणते रिजन्स येतात? मलेशिया, इंडोनेशिया, सिंगापूर, गुइनिया, कॉंगो बेसिन, अमेझॉन बेसिन. तर समर टेम्परेचर अराउंड 30 डिग्री सेल्सिअस. तर समरमध्ये इथे टेम्परेचर कसं असतं? 30 डिग्री सेल्सिअस. अॅन्युअल रेनफॉल 2500 अँड 3000 मिलीमीटर. किती रेनफॉल होतोय बघा ह्या रिजन मध्ये. इक्वेटोरियल रिजन मध्ये खूप जास्त प्रमाणात रेनफॉल होतो. हाय हीट अँड रेनफॉल थ्रू आउट द इयर. हीट पण हाय असते तिथे, इक्वेटर रिजन आहे त्याच्यामुळे सनलाईट जास्त मिळते त्या एरियाला. आणि त्याच्यामुळे काय होतं? त्या भागावरचं पाणी लवकर गरम होतं, दमट होतं. आणि संध्याकाळी तिथे पाऊस पडतो. म्हणजे मोस्ट ऑफ द टाइम तिथे रेग्युलरली पाऊस पडतो. हाय हीट अँड रेनफॉल थ्रू आउट द इयर. हाय हीट असल्यामुळे काय होतं? पाण्याचं जे हे म्हणतो आपण कंडेन्सेशन लवकर होतं. त्याच्याने मग क्लाउड्स बनतात आणि लवकर कंटिन्युअसली तिथे रेनफॉल होतो. Because of hot and humid climate, vegetal litter decomposes leading to diseases. Because of hot and humid, तिथे हॉट पण आहे आणि नंतर पाऊसही खूप होतो. त्याच्यामुळे काय होतं? तिथलं क्लायमेट कसं होतं? हॉट अँड ह्युमिड, म्हणजे हॉट आणि दमट असं हवामान तयार होतं तिथं. आणि तिथे झाडं पण खूप जास्त प्रमाणात आहेत. पाऊस खूप आहे, हीट पण आहे. झाडांना काय पाहिजे असतं? झाडं जेव्हा फोटोसिंथेसिससाठी त्यांना काय पाहिजे असतं? रेनफॉल आणि म्हणजे वॉटर आणि सनलाईट. तर सनलाईट पण भरपूर मिळतो आणि थ्रू आउट द इयर तिथे पाऊस पण पडतो. त्यामुळे तिथे जंगल खूप जास्त प्रमाणात आहेत. फॉरेस्ट एरिया खूप आहे. जसं अमेझॉनचं जंगल ऐकलं असेल तुम्ही. अमेझॉन जंगल इज द बिगेस्ट फॉरेस्ट इन द वर्ल्ड. बिकॉज ऑफ हॉट अँड ह्युमिड क्लायमेट, व्हेजिटल लिटर म्हणजे तिथला जो झाडपाला असतो, झाडाची पानं किंवा सुकलेली झाडं असतात ती डिकम्पोजेस लिडिंग टू द डिसीजेस, म्हणजे ते सतत कुजत असतात. बऱ्याचशा प्रमाणात कुजत असतात तिथे वाळलेली झाडे किंवा सुकलेली झाडाची पाने किंवा हा जो कचरा आहे व्हेजिटल लिटर म्हणजे हा जो वनस्पतीचा कचरा आहे तो डिकम्पोज होतो आणि त्याच्यामुळे रोगराई पसरते. लिडिंग टू डिसीजेस. त्या एरियामध्ये रोगराई जास्त प्रमाणात असते. ओके, अंडरस्टूड. माझा आवाज येतोय ना सगळ्यांना? Somebody is saying voice is breaking. ओके. व्हॉइस आवाज येत नाहीये का? क्लिअर. ओके. समजले का वेगवेगळे रिजन्स आणि तिथलं क्लायमेट? वी हॅव स्टडीड क्लायमेट अँड लोकेशन. अर्थ वरती त्यांचं लोकेशन कुठे आहे? टुंड्रा रिजनचं लोकेशन कुठे आहे? त्याच्यानंतर तैगा, म्हणजे खाली खाली आलोय आपण. टुंड्रा रिजन सगळ्यात वरती आहे, अर्थ वरती सगळ्यात नॉर्थ पोल वरती. नॉर्थ तिथे काय आहे? टुंड्रा रिजन. त्याच्यानंतर तैगा, त्याच्या खाली आहे ग्रासलँड, त्याच्या खाली आहे हॉट डेझर्ट, त्याच्यानंतर आहे ग्रासलँड आणि मध्ये जो आहे तो इक्वेटोरियल रिजन. सेम वे
खाली जेव्हा साऊथकडे जातो आपण तेव्हा पण इक्वेटोरियल रिजन नंतर ग्रासलँड येतो, त्याच्यानंतर हॉट डेझर्ट, त्याच्यानंतर ग्रासलँड, स्टेप्स अँड प्रायरीज, आणि त्याच्यानंतर तैगा, आणि खाली सगळ्यात टुंड्रा. मग आता तिथलं क्लायमेट आपण बघितलं, मग तिथे नॅचरल व्हेजिटेशन कसं असेल, म्हणजे तिथलं वनस्पती जीवन कसं असेल. व्हेजिटेशन मीन्स काय? प्लांट लाईफ. प्लांट लाईफ मीन्स वनस्पती जीवन. तर तिथलं वनस्पती जीवन कोणत्या प्रकारचं असेल, अॅनिमल लाईफ कशी असेल, आणि ह्युमन लाईफ कशी असणार आहे. तर फर्स्ट रिजन आपण पाहिला होता टुंड्रा रिजन. तर तिथलं नॅचरल व्हेजिटेशन कसं आहे, अॅनिमल लाईफ आणि ह्युमन लाईफ कशी आहे. लेट सी. शॉर्ट लिव्ड व्हेजिटल लाईफ. शॉर्ट लिव्ह व्हेजिटल लाईफ म्हणजे तिथले प्लांट जे असतात ते शॉर्ट लिव्हिंग असतात, खूप कमी वेळ जिवंत राहतात ते. कारण की ऑब्व्हियसली तिथे काय आहे, मोस्ट ऑफ द टाइम आईस असतो तिथे, मोस्ट ऑफ द रिजन मध्ये आईस पसरलेला आहे, त्याच्यामुळे आणि टेम्परेचर कमी आहे, त्याच्यामुळे प्लांट्सला काय लागतं, टेम्परेचर आणि वॉटर दोन्हींची आवश्यकता असते. पण तिथे हे नाहीये, त्याच्यामुळे काय आहे, शॉर्ट लिव्ह व्हेजिटल लाईफ. शॉर्ट ग्रास, स्मॉल श्रब्स, फ्लॉवर्स, लायकेन्स, मॉस एक्सेट्रा. आणि तिथे कोणत्या प्रकारचे प्लांट्स येतात, शॉर्ट ग्रास म्हणजे छोटी गवताळ भाग किंवा झुडपे, स्मॉल श्रब्स झुडपे, फुलांची झाडे, लिकेन्स अँड मॉस एक्सेट्रा. तर ही झाडांची तिथल्या नावं आहेत. तिथे कोणत्या प्रकारचे प्लांट्स येतात त्याची नेम्स आहेत हे. देन अॅनिमल लाईफ. हाऊ इज द अॅनिमल लाईफ. कॉरिबू, रेनडियर एक्सेट्रा. तर तिथे कोणत्या प्रकारचे अॅनिमल्स आहेत, कॉरिबू आणि रेनडियर. पोलर बिअर्स, फॉक्सेस, वॉलरस अँड सील. सील हा फिश आहे, सील नावाचा फिश असतो बघा. त्याच्यानंतर पोलर बिअर्स म्हणजे ध्रुवीय अस्वल म्हणतो आपण त्यांना, अस्वलासारखाच असतो पण तो व्हाईट कलरचा असतो. पोलर बिअर्स, फॉक्सेस, पोलर फॉक्स पण असतात, वॉलरस आणि सील. अॅनिमल्स विथ सॉफ्ट थिक फर. अॅनिमल्सचे म्हणजे हे कसं असतात, केस कशा असतात, थिक असतात, त्यांच्या बॉडीवरचे जे फर आहे तो कसा आहे, थिक आहे आणि सॉफ्ट आहे. बिकॉज तिथे खूप जास्त प्रमाणात थंडी असते. वेदर इज व्हेरी कोल्ड, दॅट्स वाय त्यांना प्रोटेक्शनसाठी त्यांचं जे फर जे असतं ते थिक असतं. ह्युमन लाईफ. ह्युमन लाईफ कशी आहे, हंटिंग अँड फिशरीज. तिथले ह्युमन लाईफ कसं आहे, तिथली लोक जे आहेत ते काय, हंटिंग अँड फिशरीज म्हणजे शिकार आणि मासेमारी. फिशरीज म्हणजे मासेमारी. हाईड टेंट्स, इग्लू हाऊसेस म्हणजे कातड्याचे तंबू बनवतात. कातड्याचे तंबू आणि इग्लू हाऊस कसे असतात, इग्लू आपण फर्स्ट पिक्चर मध्ये बघितलं होतं ते, हा सेमी सर्कल वाला होता ना, तर तो इग्लू हाऊस होता. यूज ऑफ स्लेजेस. तर ती जी गाडी असते अॅनिमल्सनी बनलेली त्याला काय बोलतात, स्लेज. मग तिथले ती अॅनिमल्सनी बनवलेली गाडी यूज करतात, स्लेज. एक्स्किमो. एक्स्किमो पीपल, टफ लाईफ, पॉप्युलेशन डिस्ट्रीब्युशन हायली स्पार्स. आणि तिथल्या पीपल जे आहेत त्यांना काय बोलतात, एक्स्किमो. तिथल्या लोकांना काय बोलतात, एक्स्किमो. आणि तिथलं लाईफ जे आहे ते खूप टफ आहे, खूप हार्ड आहे. तिथलं जीवन खूप अवघड आहे, म्हणजे एवढ्या कूल एरियामध्ये राहायचं आणि तिथलं जे ह्युमन लाईफ आहे त्याच्यामुळे खूप हार्ड आहे. तिथे जास्त ते व्हेजिटेशन म्हणजे शेती करू शकत नाही, ऍग्रिकल्चरल वगैरे किंवा डोमेस्टिकेशन ऑफ अॅनिमल्स हे जे बघतो आपण ते तिथे जास्त प्रमाणात होऊ शकत नाही, कारण तिथला एरिया कूल आहे जास्त. त्याच्यामुळे तिथले लोक काय करतात, हंटिंग आणि फिशरी करतात. त्याच्यामुळे तिथलं लाईफ टफ आहे. आणि पॉप्युलेशन डिस्ट्रीब्युशन हायली स्पार्स म्हणजे खूप विरळ आहे. हायली स्पार्स म्हणजे काय, खूप विरळ. तर तिथली जी लोकसंख्या आहे ती खूप कमी आहे, खूप विरळ लोकसंख्या आहे तिथे. तिथे जास्त एवढ्या कूल रिजन मध्ये जास्त लोक राहू शकत नाही, त्याच्यामुळे तिथलं पॉप्युलेशन आहे ते हायली स्पार्स. देन कॉनिफेरस. सेकंड इज तैगा आपण पाहिलं होतं, तैगा रिजन पाहिलं आपण. तर त्याचं काय कसं आहे व्हेजिटेशन, कॉनिफेरस फॉरेस्ट. कॉनिफेरस म्हणजे काय, सूचिपर्णी म्हणजे
पुढे टोकदार असतात. ती झाडाची लीव्ह जे असतात ते काय असतात, पुढे टोकदार असतात, मागे ब्रॉड असतात आणि पुढे टोकदार असतात. त्याला काय बोलतात, कॉनिफेरस, सूचीपर्णी वनस्पती म्हणतो आपण त्याला. तर तिथले मोस्ट ऑफ द ट्रीज कसे असतात, उंच उंच असतात आणि कॉनिफेरस असतात. म्हणजे लीव्स कशा असतात, पॉइंटेड. लीव्स आर नॅरो पॉइंटेड, ब्रांचेस लिनिंग टुवर्ड्स द ग्राउंड. तर तिथले लीव्स जे असतात झाडाचे ते नॅरो आणि पॉइंटेड असतात. तुम्हाला बॅक साईडला दिसत असतील त्याचे ट्रीज दिसत असतील छोटे छोटे. तर ती झाडं अशी उंच असतात आणि त्याचे जे लीव्स असतात ते पॉइंटेड असतात. ब्रांचेस लिनिंग टुवर्ड्स द ग्राउंड, आणि त्यांच्या ब्रांचेस ज्या आहेत झाडाच्या त्या खाली झुकलेल्या असतात, ग्राउंड कडे झुकलेल्या असतात. वूड इज लाईट अँड सॉफ्ट, आणि तिथलं वूड कसं असतं त्या झाडाचं, सॉफ्ट असतं, हलकं असतं. स्प्रूस, स्प्रस, फीर, पाईन, रेडवूड एक्सेट्रा. तर ही तिथल्या वनस्पतींची नावं आहेत. स्पर्स, फीर, पाईन, रेडवूड एक्सेट्रा. हॅव अ सॉफ्ट अँड थिक फर. अॅनिमल्स कसे आहेत आता इथे, इथे पण कूल रिजन आहे, तो रिजन कोल्ड आहे, आपण पाहिलं होतं मगाशी. तर तिथे पण टेम्परेचर बिलो 0 डिग्री असतं तैगा रिजन मध्ये पण. त्याच्यामुळे इथले अॅनिमल्स पण कसे आहेत, सॉफ्ट अँड थिक फर. त्यांचं प्रोटेक्शन व्हावं थंडीपासून म्हणून आपण कसं वूलचं स्वेटर घालतो, थंडीमध्ये स्वेटर घालतो, कारण की आपलं प्रोटेक्शन व्हावं. सेम वे नेचरमध्ये काय आहे, नॅचरली त्यांची स्किन कशी आहे, थिक आहे. त्याच्यामुळे आणि अंगावरती केस जास्त आहेत त्या प्राण्यांच्या बॉडीवरती, त्याच्यामुळे त्यांचं थंडीपासून संरक्षण होतं. कॉरिबूस, एल्क्स, एरमाइन, बीवर्स, सिल्वर फॉक्स, मिंक्स, बियर्स एक्सेट्रा. देन इथे पण काय आहे, पॉप्युलेशन इज लेस, म्हणजे इथे पण कोल्ड रिजन आहे, त्याच्यामुळे ऍग्रिकल्चर वगैरे करायला जास्त स्कोप नाहीये, त्याच्यामुळे इथलं पण पॉप्युलेशन कसं आहे, कमी आहे. लंबरिंग अँड हंटिंग आर मेजर ऑक्युपेशन. लंबरिंग म्हणजे काय, लाकूड तोड. तिथला मोस्टली ऑक्युपेशन काय आहे, म्हणजे व्यवसाय काय आहे तिथला, शिकार करणे आणि लाकूड तोड करणे, लाकडांची तोड करणे, ते लाकूड तोडून विकणे किंवा अशा प्रकारचं ऑक्युपेशन तिथे आहे. फ्यू ऍग्रेरियन ऍक्टिव्हिटीज, फ्यू ऍग्रेरियन ऍक्टिव्हिटीज. तर शेतीशी रिलेटेड काही ऍक्टिव्हिटीज तिथे होतात. देन त्याच्या खालचा रिजन जो ग्रास लँड पाहिला होता आपण, तिथे काय आहे, एक्सटेन्सिव्ह ग्रास रँचेस आर सीन, म्हणजे ग्रास खूप मोठ्या प्रमाणात गवत सापडतं तिथे. रँचेस म्हणजे काय, कुरणे, गवताची जी कुरणे आहेत ती खूप जास्त प्रमाणात आहेत. लांबच लांब गवत पसरलेलं आहे ह्या रिजन मध्ये. शॉर्ट ग्रासेस ग्रोविंग इन लम्स, आणि तिथलं गवत जे असतं ते शॉर्ट असतं, हाईटला शॉर्ट असतं, पण असं लम्स म्हणजे काय, मोठ्या प्रमाणात असं उगवतं, एकदम असं मोठ्या मोठ्या प्रमाणात तिथे गवत उगवतं. त्याची हाईट शॉर्ट असते पण ते एकदम जास्त प्रमाणात येतं. ग्रास गेट्स ड्रायड अप इन विंटर, आणि विंटरमध्ये ते जे ग्रास आहे ते पूर्ण ड्राय होतं. एल्डर, पॉप्युलर ट्रीज आर फाउंड. तर तिथे कोणते ट्रीज आहेत, एल्डर, पॉप्युलर एक्सेट्रा. ओके, अंडरस्टूड. समजते का, डोक्यावरून जातंय? येस. कोल्ड रिजन मधले पीपल जे आहेत ते इग्लू मध्ये राहतात, इग्लू टाईपच्या हाऊसेस मध्ये राहतात मोस्ट ऑफ द टाइम, किंवा गुहेमध्ये जरी राहिले ते तरी ते काय करतात, अॅनिमलची स्किन असते ते आतून आतून ती अॅनिमलची स्किन लावतात त्याला. त्याच्यामुळे काय होतं, थंडीपासून द टेम्परेचर इज व्हेरी कोल्ड, तिथे खूप कोल्ड असतं, त्याच्यामुळे काय होतं, त्यांचं प्रोटेक्शन होतं.
ओके. सो ग्रासलँडचं वाईल्ड लाईफ कसं होतं? वाईल्ड लाईफ इन्क्लुड्स डिअर, हॉर्सेस, डॉग्स, वॉल्स, बायसन, रॅबिट्स, हेअर, कंगारूज, डिंगोज एक्सेट्रा. तर इथे कोणत्या प्रकारचे अॅनिमल्स आहेत जे आपण पाहतो? डिअर, हॉर्स वगैरे सेम टाइप ऑफ अॅनिमल्स ग्रासलँड मध्ये मिळतात. डॉमेस्टिकेटेड अॅनिमल्स लाईक शीप, गोट, कॅटल, हॉर्स, डॉंकीज आर ऑल्सो फाउंड. आणि तिथे पशुपालन पण केलं जातं. डोमेस्टिकेट म्हणजे काय? डोमेस्टिकेट अॅनिमल्स म्हणजे पशुपालन, म्हणजे प्राण्यांना पाळायचं. तर कुठल्या प्रकारचे अॅनिमल्स? मेंढ्या, शेळ्या किंवा कॅटल म्हणजे गायी, घोडे किंवा डॉंकीज, गाढव, हे सुद्धा तिथे पाळले जातात. आणि इथला मेन ऑक्युपेशन काय आहे? रेअरिंग अॅनिमल्स इज द मेन ऑक्युपेशन. रिअरिंग मीन्स काय? तर अॅनिमल डोमेस्टिकेशन म्हणजे अॅनिमल्स पाळायचे, पशुपालन इज द मेन ऑक्युपेशन. अर्लियर पीपल हॅड अ नोमॅडिक लाईफ. नोमॅडिक म्हणजे काय? भटकायचे ते. अर्लियर म्हणजे पहिले जे लोक होते, आता ते पशुपालन वगैरे करतात, पण आधीचे जे लोक होते त्यांचे पूर्वज, तर ते काय करायचे? नोमॅडिक लाईफ होतं त्यांचं, म्हणजे भटकंती करायचे त्या रिजन मधून त्या रिजन मध्ये, किंवा असं ते भटकत राहायचे. लिव्ड इन हाईड टेंट. आणि ते कुठे राहायचे? टेंट मध्ये राहायचे, ते तंबू मध्ये राहायचे. किर्गिज पीपल आर नो मोर नोमॅडिक, नाऊ स्टे इन वेल बिल्ट हाऊसेस. तर तिथे तिथल्या पीपलचं टाईप कोणतं आहे? किर्गिज. एक्स्किमो बघितले आपण ह्याच्यामध्ये, टुंड्रा रिजन मध्ये, तसं किर्गिज नावाचे पीपल इथे राहतात. आणि त्यांचं आता जे लाईफ आहे ते नोमॅडिक नाही राहिलेलं. आता ते कुठे राहतात? वेल बिल्ड हाऊसेस मध्ये राहतात, चांगल्या बांधलेल्या पक्क्या घरामध्ये राहतात. आणि ग्रो व्हीट, आणि ते शेती पण करू लागलेत आता. रिअरिंग अॅनिमल्स म्हणजे पशुपालन पण करतात, आणि त्याच्या सोबत आता ते शेती पण करायला लागले. ते काय? व्हीट म्हणजे गव्हाचं उत्पादन जास्त प्रमाणात घेतात, गहू ग्रो करतात. त्याच्यानंतर कुठला रिजन पाहिला होता आपण? हॉट डेझर्ट. हॉट डेझर्ट रिजनचं कसं आहे? थॉर्नी बुशेस विथ हार्डली एनी लिव्स. तिथे कोणत्या टाईपचे प्लांट्स असतात? थॉर्नी म्हणजे काटे, त्या छोटेसे असतात, छोटेसे झुडपं असतात, छोटे छोटे झाडं असतात तिथे. आणि त्याचे बुशेस जे असतात ते कसे असतात? थॉर्नी, म्हणजे त्याला खूप काटे असतात. आपण हे पाहतो ना, कॅक्टस. वाळवंटामध्ये कोणतं प्लांट येतं? कॅक्टस. त्याला काय बोलतात मराठीमध्ये? निवडुंग बोलतो आपण ना, निवडुंगाचं झाड. म्हणजे ते काय कुठे येतं? डेझर्ट मध्ये येतं. त्याला बघा किती काटे असतात. लिव्स आर नॅरो, ऑइली, हॅव थिक बार. तिथल्या पानांना काय असतात? नॅरो असतात. तिथली पानं असतात ती नॅरो असतात, असे गोलाकार शेप मध्ये असतात. पाहिला असेल तुम्ही कॅक्टसचे लिव्स. आणि ते ऑइली असतात. अँड हॅव अ थिक बार. आणि त्याची जी साल जी असते, मधला बार्क जो असतो तो कसा असतो? थिक असतो. वन्स मॉइश्चर इन सॉइल इज कन्झ्युम, प्लांट डाय. म्हणजे ते काय करतात? सॉइल मधलं मॉइश्चर जे आहे, वॉटर वगैरे जे आहे, ते खेचून घेतात, कन्झ्युम करतात, आणि नंतर मरून जातात. फॉर एक्झाम्पल कॅक्टस, सिसल, पाम, डेट पाम एक्सेट्रा. आणि मग आता इथे इथलं अॅनिमल लाईफ कसं आहे? कुठले कुठले अॅनिमल्स असतात वाळवंटामध्ये? तर माहितीये सगळ्यांना. कॅमल. डेझर्ट मध्ये कॅमल्स, मोस्टली कॅमल्स असतात तिथे. कॅमल्स सर्वाइव्ह फॉर डेज विदाउट वॉटर. मग त्याचप्रमाणे तिथल्या रिजन प्रमाणेच तिथलं अॅनिमल लाईफ आहे बघा. तर कॅमल्स काय करतात? वाळवंटामध्ये पाणी खूप कमी प्रमाणात असतं, रेनफॉल खूप कमी असतो तिथे, त्याच्यामुळे कॅमल्स कॅन सर्वाइव्ह फॉर डेज विदाउट वॉटर. म्हणजे तिथला अॅनिमल पण कसा आहे? खूप जास्त काळ बिना पाण्याचा तो खूप जास्त काळ जिवंत राहू शकतो. नंबर ऑफ अॅनिमल्स लिव्हिंग ऑन द ग्राउंड इज लेस. म्हणजे जमिनीवरती राहणारे प्राणी खूप कमी आहेत तिथे. डे टाइम लिव्स इनसाइड द ग्राउंड. दिवसा ते काय करतात? ह्याच्यामध्ये राहतात, जमिनीच्या खाली राहतात. तिथले जे प्राणी आहेत ते जमिनीच्या आत राहतात. फॉर एक्झाम्पल स्नेक, रॅट, लिझर्ड,
स्कॉर्पियन्स एक्सेट्रा. तर जमिनीच्या खाली थोडंसं कूल असणार आहे टेम्परेचर, कारण वाळवंटावरती, डेझर्टवरती काय असते, पूर्ण सँड असते, माती, वाळू असते ना पूर्ण, तर ती वाळू खूप तापते दिवसभर. त्याच्यामुळे अॅनिमल्स ग्राउंडच्या वरती राहू शकत नाहीत, म्हणून ते काय करतात, जमिनीच्या आतमध्ये राहतात. डोमेस्टिकेटेड अॅनिमल्स लाईक हॉर्स, डॉंकीज, शीप, ऑक्सन एक्सेट्रा. मग इथे पण काही काही भागामध्ये डोमेस्टिकेशन केलं जातं, जसं की घोडे किंवा गाढव, शीप, ऑक्सन म्हणजे बैल वगैरेचं डोमेस्टिकेशन केलं जातं. बेडॉन्स, सहारा, बुशमेन, कलहारी, ॲबॉरिजिन्स, ऑस्ट्रेलिया. मोस्ट ऑफ द नीड्स गेट फुलफिल्ड थ्रू अॅनिमल्स. म्हणजे लोकांच्या ज्या नीड्स आहेत, जसं की कॅमलचा यूज ते ट्रान्सपोर्टेशनसाठी करतात बघा, सामान घेऊन जायचं असेल त्यांना तर ते कॅमल वरून जातात. मोस्ट ऑफ द नीड्स गेट फुलफिल्ड थ्रू अॅनिमल्स, म्हणजे त्यांच्या ज्या रोजच्या गरजा आहेत ते अॅनिमल्स कडून करून घेतात. ऍग्रिकल्चर इज कन्फाइंड टू रिव्हर व्हॅलीज अँड ओएसिस. आणि ऍग्रिकल्चर, शेती कुठे होते, रिव्हर व्हॅलीजच्या मध्ये किंवा ओएसिस म्हणजे मरुद्याने म्हणतो आपण. ओएसिस म्हणजे काय, मध्ये पाणी आणि बाजूनी पूर्ण वाळवंट असतं, मध्ये पाणी असतं, तिथे शेती होऊ शकते फक्त. त्याच्यानंतर अगेन ग्रासलँड, टॉल अँड थिक ग्रास. आता मगाशीच ग्रासलँड वरचा ग्रास कसा होता, शॉर्ट होता पण एक्सटेन्सिव्ह होता, म्हणजे खूप लांब पसरलेला होता आणि लम्स मध्ये होता. पण इथे काय आहे, इथला ग्रास कसा आहे, टॉल अँड थिक, खूप टॉल, उंच उंच ग्रास, गवत वाढतं इथले, आणि थिक असतं. हाईट ऑफ ग्रास अराउंड 6 मीटर, आणि त्यालाच काय बोलतात, एलिफंट ग्रास. तिथलं जर ग्रासचं जे हाईट आहे ती किती आहे, 6 मीटर. देन इमॅजिन हाऊ लॉंग इट इज, 6 मीटर. ट्रीज आर रेअर अँड हॅव अम्ब्रेला लाईक कॅनोपी. तिथे ट्रीज जे आहेत ते काय आहे, अम्ब्रेला शेप मध्ये आहेत, अम्ब्रेला शेप मधले ट्रीज आहेत तिथे, म्हणजे सेमी सर्कल टाइप ट्रीज असतात तिथे. कॅनोपी मीन्स काय, असे गोलाकार, वर्तुळाकार. एक्झाम्पल्स, अकॅसिया, अगेव, सिसल, पाइनॅपल, कॅक्टस एक्सेट्रा. तर इथे पण आपल्याला कॅक्टस दिसत आहे, अकॅसिया, अगेव, सिसल, पाइनॅपल. आणि इथे कोणत्या टाइपचे अॅनिमल्स आहेत, लार्ज नंबर ऑफ हर्बिवोरस अँड कार्निवोरस अॅनिमल्स. तर हर्बिवोरस अॅनिमल्स जास्त आहेत तिथे. हर्बिवोरस मीन्स काय, आणि कार्निवोरस तुम्हाला झालं असेल आधी. व्हॉट इज हर्बिवोरस, कार्निवोरस, आठवतंय का, कोणी सांगेल का, हर्बिवोरस मीन्स, हर्बिवोरस मीन्स काय, कार्निवोरस मीन्स काय. येस, द अॅनिमल्स दॅट ईट ग्रास अँड प्लांट्स. जे प्लांट वरती जगतात अॅनिमल्स, जे दुसऱ्या अॅनिमल्सला खात नाहीत, त्याला काय बोलतात, हर्बिवोरस. आणि कार्निवोरस मीन्स काय, जे अॅनिमल्स दुसऱ्या अॅनिमल्सला खातात, जसे टायगर, लायन, ते काय करतात, दुसऱ्या अॅनिमलची शिकार करून खातात, म्हणून त्यांना काय बोलतात, जे ग्रास खातात किंवा लिव्स खातात झाडाचे, त्यांना बोलतात हर्बिवोरस. लाईक एलिफंट, झेब्रा किंवा जिराफ वगैरे, हे अॅनिमल्स जे आहेत ते हर्बिवोरस आहेत. आणि लायन, चीता वगैरे हे काय आहे, कार्निवोरस. टायगर, लायन वगैरे हे काय करतात, दुसऱ्या अॅनिमल्सला खातात. आणि थर्ड एक असतो ओमनिवोरस. थर्ड कोणता अॅनिमलचा टाईप असतो, ओमनिवोरस. ओमनिवोरस कसे असतात, जे अॅनिमल्सला पण खातात आणि लिव्स पण खातात किंवा ग्रास पण खातात, त्यांना बोलतात ओमनिवोरस. रिमेंबर. येस.
There are three types of animals: herbivorous, carnivorous, and omnivorous. So, on this grassland, most of the animals are herbivorous and carnivorous. Nature has gifted them with speedy legs. आणि तिथले अॅनिमल्स कसे असतात, खूप जोरात पळू शकतात. जसं की हॉर्स किंवा आपण बघतो झेब्रा वगैरे, खूप डिअर किती जोरात पळतात ते, हरिण वगैरे किती जोर जोरात पळतं. तर स्पीडी लेग, नॅचरली त्यांच्याकडे स्पीडी लेग्स असतात. स्किन ऑफ द अॅनिमल्स हॅज कलरफुल स्पॉट्स ऑर स्ट्रिप्स बँड्स. आणि इथल्या अॅनिमलची स्किन कशी आहे, कलरफुल आहे. जसं की झेब्रा कसा व्हाईट अँड ब्लॅक, किंवा जिराफ वरती येलो स्पॉट्स असतात, येलो वरती ब्राऊन स्पॉट असतात, किंवा मग टायगर वरती पण असे पट्टे असतात. तर अशा टाईपचे एलिफंट वगैरे कलरफुल अॅनिमल असतात एकदम. एक्झाम्पल: लायन, चीता, हेनास, वोल्फ, झेब्रा, जिराफ, एलिफंट, रायनो, वाईल्ड ऑक्स, बफेलो, कांगारू, इमू, एक्सेट्रा. हाऊसेस आर सिम्पल. आता इथलं ह्युमन लाईफ कसं आहे, हाऊसेस कसे आहेत इथे, सिम्पल. हाऊसेस आर सिम्पल विथ मड वॉल्स अँड टॅच्ड रूफ. तर हाऊसेस कसे आहेत, सिम्पल आहेत, मातीच्या भिंती असतात. मड वॉल्स म्हणजे काय, मातीच्या भिंती. अँड टॅच्ड रूफ म्हणजे ते जे गवताचं जे छप्पर जे आहे घरावरचं, ते कसं असतं, गवताचं असतं. टॅच म्हणजे काय, गवताचं. विदाउट विंडोज, त्या घराला विंडोज नसतात. शॉर्ट इन हाईट अँड डोम शेप्ड असतं. जसं इग्लूचं घर असतं किंवा झोपडी पाहिली असेल, झोपडी कशी वर्तुळाकार असते ना, सेमी सर्कल टाईप, तसं डोम शेप. डोम मीन्स सेमी सर्कल. शॉर्ट इन हाईट. शेप्ड हट्स कॉल्ड क्राज. डोम शेप्ड हट्स म्हणजे ते जे सेमी सर्कल टाईप हट असते त्याला काय बोलतात, क्राज. हंटिंग अँड रिअरिंग आर मेन ऑक्युपेशन. इथलं पण ऑक्युपेशन काय आहे, शिकार करणे. आणि अॅनिमल्स खूप जास्त प्रमाणात आहे तिथे, त्याच्यामुळे हंटिंग होऊ शकते. आणि रिअरिंग म्हणजे पशुपालन, डोमेस्टिकेशन ऑफ अॅनिमल्स होऊ शकतं. एक्झाम्पल्स: मेन ट्राईब्स इन्क्लूड झुलू, हौजा, मसाई, एक्सेट्रा. तिथे कोणत्या प्रकारचे लोक राहतात, झुलू, हौजा आणि मसाई. त्याच्यानंतर कुठला रिजन पाहिला होता आपण, इक्वेटोरियल रिजन है ना. इक्वेटोरियल रिजन वरती कसं आहे, खूप जास्त पाऊस पडतो आणि रेनफॉल किती असतो, 2000 to 3000 मिलीमीटर एवढा रेनफॉल होतो. आणि हीट पण खूप जास्त प्रमाणात आहे. इक्वेटर वरती हीट जास्त असते, माहितीये सगळ्यांना. तर हीट पण जास्त आहे आणि रेनफॉल पण जास्त आहे तिथे. त्याच्यामुळे तिथं कसं असतं, डेन्स एव्हरग्रीन फॉरेस्ट. तिथे काय असतं, खूप दाट जंगल असतात. व्हरायटी ऑफ ट्रीज अँड बुशेस. खूप सगळ्या प्रकारची ट्रीज आणि झुडपं. बुशेस म्हणजे काय, छोटी झाडं, बुशेस. स्वॅम्पी लँड. आणि जमीन कशी आहे तिथली, घसरडी आहे, घसरणारी. स्वॅम्पी म्हणजे काय, स्लिपरी असते तिथली जमीन. दलदल युक्त म्हणजे खूप चिखल आणि दलदल असं असतं त्या लँडवरती. कारण सतत पाऊस पडतो, त्याच्यामुळे सतत चिखल होत असणार आहे, त्यामुळे स्वॅम्पी असते. टॉल हार्ड वुडेड ट्रीज. ट्रीज कसे असतात, टॉल असतात, खूप उंचच्या उंच झाडं असतात. आणि कसे असतात, हार्ड वुडेड. त्यांचं जे वूड असतं, लाकूड जे असतं, ते खूप हार्ड असतं. टॉल का होत जातात ते, कारण खाली खूप जास्त दाट जंगल आहे, त्याच्यामुळे काय होतं, त्यांना सनलाईट घेण्यासाठी ते उंच उंच वाढत जातात. सनलाईटच्या शोधामध्ये ते काय करतात, वरती 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 वाढत जातात. त्यामुळे तिथले ट्रीज खूप टॉल असतात. फॉर एक्झाम्पल: मोहॉगनी, ग्रीन हार्ट, रोजवूड, एबोनी, एक्सेट्रा. अॅनिमल कसा आहे, ग्रेट व्हरायटी इन अॅनिमल्स. इन मार्शी लँड्स, क्रोकोडाइल्स, अॅनाकोंडा अँड हिपोपोटॅमस, एक्सेट्रा. ग्रेट व्हरायटी ऑफ अॅनिमल्स. अॅनिमल लाईफ कसं आहे, खूप जास्त. आता पाणी पण भरपूर आहे आणि ट्रीज पण भरपूर आहेत, त्याच्यामुळे काय आहे, अॅनिमल्स खूप जास्त प्रमाणात इथे जगू शकतात. त्यामुळे अॅनिमल्स खूप आहे तिथे. इन मार्शी लँड्स म्हणजे ती दलदलयुक्त जमीन जी आहे, मार्शी म्हणजे चिखलयुक्त, तर तिथे काय असतं, क्रोकोडाईल. त्या पाण्यामध्ये आपण पाहतो दलदलयुक्त जागेमध्ये काय असतं, क्रोकोडाईल्स असतात. अॅनाकोंडाज म्हणजे अॅनाकोंडा इज द बिगेस्ट स्नेक. अॅनाकोंडा माहित असेल, हिपोपोटॅमस.
सगळ्यांना येतोय आवाज? व्हॉट यू सेंड जगदाळे? ओके. Please concentrate on a lesson. You have to continuously read with me and understand what I am saying. Try to understand. तरच तुम्हाला समजणार आहे. नाहीतर तुम्ही सारखं शफल करत राहणार स्क्रीन, तर तुम्हाला समजणार नाहीये. आय एम कंटिन्युअसली वॉचिंग. जॉईन करताय तुम्ही, लिव्ह होताय, जॉईन करताय, लिव्ह होताय. मीन्स काय करताय तुम्ही? स्क्रीन चेंज करताय कंटिन्युअसली. मला कळतंय ते. तुम्ही जर लक्ष नाही देणार आहे लेसन वरती, तर कसं काय समजणार आहे? येस, अॅनाकोंडा इज द बिगेस्ट स्नेक. अॅनाकोंडा मूवी पाहिला असेल सगळ्यांनी, बऱ्याच जणांनी पाहिला असेल. अॅनाकोंडा, क्रोकोडाईल वरती मूवी होता. कोणता? कुठला तरी मूवी होता, क्रोकोडाईल्स होते त्याच्यामध्ये सगळ्या, खूप जास्त. मग तिथली जी लँड दाखवली होती त्यांनी, मार्शी लँड, तसं दाखवलं होतं त्यांनी, दलदलयुक्त जमीन. तुम्ही जर तो मूवी पाहिला असेल तर तुम्हाला लक्षात येईल. क्रोकोडाईलची मूवी होती एक, आणि अॅनाकोंडा पण एक मूवी आहे. मला नाव नाही आठवत आहे. वॉटर काहीतरी मूवीचं नाव होतं, वॉटर समथिंग. आणि नसेल बघितली तर बघा तुम्ही, क्रोकोडाईल वरची ती मूवी. तुम्हाला लक्षात येईल की मार्शी लँड कशी असते. आणि मग तिथे कसं होतं, क्रोकोडाईल्स, अॅनाकोंडा, हिपोपोटॅमस अशा प्रकारचे अॅनिमल्स असतात. अॅनिमल्स, बर्ड्स लिव्हिंग ऑन ट्रीज. आणि अॅनिमल्स, बर्ड जे असतात ते कुठे राहतात? झाडावरती राहतात. एक्झाम्पल, चिपॅन्जी, गोरिला, हॉर्नबिल्स, पॉइझनस इन्सेक्ट्स सच ॲज द सेसे फ्लाय. ती माशी जी आहे तिला काय म्हणतात? सेसे फ्लाय. तर इन्सेक्ट पण तिथले खूप पॉइझनस असतात. ते जर चावले तर त्यांनी ते पॉइझनस असतात, म्हणजे वी कॅन मे डाय आउट ऑफ दॅट इन्सेक्ट्स. ह्युमन सेटलमेंट्स आर फ्यू. म्हणजे खूप कमी प्रमाणात लोक राहतात तिथे. खूप जंगल भाग आहे, अॅनिमल्स पण खूप आहेत. त्याच्यामुळे काय आहे, रिस्की आहे तिथे राहणं. त्याच्यामुळे ह्युमन सेटलमेंट कमी आहेत. ह्युमन लाईफ इज डिपेंडंट ऑन नेचर. इथलं जे ह्युमन लाईफ आहे, आदिवासी टाईप लोक राहतात इथे. आणि इथलं लाईफ जे आहे कशावरती डिपेंड आहे? नेचरवरती डिपेंड आहे. पॉप्युलेशन इज मोस्टली ट्रायबल, म्हणजे भटक्या जमातीचे लोक राहतात, आदिवासी वगैरे. हाऊसेस आर बिल्ट ऑन ट्रीज. तिथली घरं जी आहेत ती ट्रीज वरती बांधलेली असतात. कारण खाली सगळं दलदल असतं, चिखल, मडी असतं, मार्शी लँड आहे सगळी. त्याच्यामुळे काय असतं, तिथली घरं थोडीशी उंचावर किंवा झाडांवरती राहतात ते लोक. ट्राईब लाईक पिग्मीज, बॅरो इंडियन्स, सेमांग एक्सेट्रा. Understood? We will stop here. Please try to read when you sit in next lecture. Revise it. Before that you have to revise. Otherwise you forget till next week. Okay? So bye everyone. Good night. Bye, ma'am. Bye. Bye, ma'am. Bye. Bye everyone. Ma'am. Good night. Bye, miss. Bye, ma'am. Bye. Good night. Bye. Bye.